नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विशाल विदाटे. समोर तुम्ही पाहताय निस्सानची टेक्टॉन, जी की आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. सुरुवातीची किंमत 10,59,000 आणि जे टॉप मॉडेल आहे, जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहताय, 18,59,000 अशी एक शोरूम प्राइस आहे. जवळपास 21 लाखापर्यंत जर पाहिलं तर या गाडीची जी किंमत आहे ऑन रोड ती असणार आहे. एक्झॅक्ट जी प्राइसिंग आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या गाडीबद्दल पूर्णपणे डिटेल माहिती, काय काय फीचर्स ऑफर करण्यात आलेले आहेत, त्यानंतर फ्रंट लुक वगैरे कसा आहे, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, थोडंसं गाडीच्या डिझाईन बद्दल आपण बोलून घेऊया. आता बेसिकली हा पूर्णपणे प्लॅटफॉर्म आहे ना, रेनॉल्ट डस्टरचा असणार आहे. बट इथे निसानने जर पाहिलं चेंजेस भरपूर केलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मग डस्टरची जे प्लॅटफॉर्म आहे हा निसानने काय यूज केला, तर हे पहा, भारतामध्ये जर पाहिलं निसान आणि डस्टर एकत्रित काम करतात. त्यांची एक जॉईंट व्हेंचर आहे. सो त्याच्यानुसार जर पाहिलं तर एकमेकांसोबत ते डिझाईन जे आहे ते शेअर करतात. फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला DRLs मिळून जातात. ओव्हरऑल डिझाईन फ्रंटने चांगले आहे बरं का. इथे LED मध्ये हेडलॅम्प आहेत. हे टॉप मॉडेल आहे ज्याची किंमत 18,59,000. 1.3 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे, DCT गिअर बॉक्स सोबत जर पाहिलं तर असं जे कॉन्फिगरेशन आहे असणार आहे. फ्रंट साईडला 6 पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात. आता निसानचं काय म्हणणं आहे माहिती का, फ्रंट जो प्रोफाईल आहे ना, मिडल ईस्ट मध्ये त्यांची जी निसान पेट्रोल विकली जाते ना, जी की वन ऑफ द मोस्ट कॅपेबल गाडी आहे बरं का, जी टोयोटाची लँड क्रुझर आहे ना त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये गाडी, आणि मिडल ईस्ट मध्ये खरंच ती गाडी खूप फेमस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या डिझाईननुसार जर पाहिलं तर आम्ही या गाडीला बनवलेलं आहे, म्हणजे फ्रंट प्रोफाईल. आता तुम्ही मला सांगा की ओव्हरऑल हे डिझाईन जे आहे ते कसं वाटते तुम्हाला. बट फोगलॅम्प जर पाहिले पूर्णपणे खाली आहे, जे की माझ्या मते एक चांगलं जे फीचर ते असणार, कारण की लोअर मध्ये तुम्हाला ओव्हरऑल एक चांगला जो लाईटचा थ्रो आहे तो मिळतो. त्यानंतर साईड प्रोफाईल मध्ये जर आपण आलो तर 18 इंचचे हे जे अलॉय व्हील आहे ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. ओव्हरऑल डिझाईन चांगले आहे बरं का, मला पर्सनली आवडलेलं आहे. स्पोर्टी लुक देतं. 18 इंचचे जे अलॉय व्हील आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. T280, आणि इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला अजून एक टी दिसेल, T160. आता हे काय आहे, हे तर 1 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन ज्याच्यामध्ये टॉर्क 160 न्यूटन आहे, आणि इथे 1.3 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल आहे त्याच्यामध्ये 280 न्यूटन टॉर्क आहे. सो असं तुम्हाला दोन जे बॅजिंग आहे ही गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे जर आपण आलो, 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. बाकी जर काय तुम्हाला इथनं जो येतो डोर ओपन करायचा आहे. रिअर साईडला सुद्धा तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते मिळून जातात, जे की ब्रेकिंग मध्ये चांगला जो परफॉर्मन्स आहे हा तुम्हाला देतात. रिअर मध्ये जर पाहिलं, रिअर मध्ये सुद्धा गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे ना हा नक्कीच चांगला आहे बरं का. म्हणजे असं खूप अग्रेसिव्ह किंवा खूप खराब आहे किंवा खूप ओल्ड आहे असं वाटत नाही. एक लेटेस्ट किंवा मॉडर्न लुक जो आहे तुम्हाला पाहायला मिळतो. इथे टेक्टॉनची बॅजिंग आहे. रिअर साईडला सुद्धा तुम्हाला जे पार्किंग सेन्सर आहेत हे 6 मिळून जातात. इथे सुद्धा डॅश कॅम आहे. फ्रंट साईडला सुद्धा डॅश कॅम आहे. इथे वॉशर आहे. शार्क फिन अँटेना तुम्हाला इथे मिळून जातो. आणि तुम्हाला जो बूट आहे तो इलेक्ट्रिक मिळून जातो. टेलगेट 500+ लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. आणि येस, खालच्या साईडला स्पेअर व्हील सुद्धा देण्यात आले. भारतासारख्या कंट्रीमध्ये स्पेअर व्हील खूप गरजेचं आहे बरं का. सो ते एक आहे. बाकी इथं जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीनं जो टेलगेट आहे तो क्लोज होतो. बाकी तर काय, इथनं जे आहे ते तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे. इथे लिहिले E up to E20 पेट्रोल ओनली. समजा हे जर उद्या E30 आलं तर काय करायचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. बाकी क्वार्टर ग्लास देखील तुम्हाला मोठा या ठिकाणी मिळून जातो. आता आपण काय करूया, थोडंसं इंजिन बद्दल माहिती घेऊया. ओके, सो गाडीमध्ये हायड्रोलिक स्टड तुम्हाला बोनट मध्ये मिळून जातात. आणि पर्सनली हे फीचर आहे माझ्या खूप म्हणजे फेवरेट आहे बरं का. इथे आहे 1.3 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. 160 HP आणि 280 न्यूटन जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. दुसरं देखील एक पेट्रोल इंजिन आहे जे की 1 लिटरचं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 100 PH ची जी पॉवर आहे ती असणार आहे. ओव्हरऑल इंजिनचा जो सेटअप आहे असं काय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. बाकी जर पाहिलं तर जे हायब्रिड ऑप्शन आहे जो की लवकरच डस्टर मध्ये येणार आहे, तो या गाडीमध्ये येण्याचे चान्सेस कमी आहे बरं का. ही गाडी फक्त पेट्रोल इंजिन मध्ये जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे. आणि फ्युचरमध्ये सुद्धा मला नाही वाटत की हायब्रिड इंजिन येईल. आलं तर निसानला स्वतःचं जे इंजिन आहे ते आणावं लागणार आहे.
ओके, सो आतल्या साईडला जर पाहिलं तर इथे पॉवर विंडोचे कंट्रोल देण्यात आलेले आहे. चारही ज्या पॉवर विंडो आहेत ते तुम्हाला ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचर सोबत भेटतात. ORMचे कंट्रोल आहे. इथे सॉफ्ट टच जे मटेरियल ते यूज झालेलं आहे. ड्रायव्हर सीट 6 वे ॲडजस्टमेंट आहे. इथे जर पाहिलं व्हेंटिलेटेड सीटचं जे बटन आहे ते इथे देण्यात आलेले आहे, जे की तुम्ही इथनं जे आहे ते ऑपरेट करू शकता. बाकी आतल्या साईडला बसल्यानंतर बऱ्यापैकी थोडीशी डस्टची आठवण येऊ शकते, बट स्टेअरिंग व्हील चेंज आहे. तुम्ही पाहू शकता निसानचा इथे लोगो आहे. इथनं तुम्ही जो MID आहे तो कंट्रोल करू शकता. इथे जर पाहिलं क्रूज कंट्रोलचे बटन आहेत ते इथे देण्यात आलेले. तुम्हाला ॲडास लेवल 2चे फीचर सुद्धा ही गाडी जे आहे ते ऑफर करते. इथे जर पाहिलं तर पेडल शिफ्टर तुम्हाला मिळून जातात. प्लस इथे जर पाहिलं तर जे मीडियाचे कंट्रोल आहे म्हणजे व्हॅल्यूम अप डाऊन तुम्ही इथनं करू शकता. हे खूप ओल्ड आहे बरं का, बट इथे देण्यात आलेलं आहे. इथे हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत. ॲटो हेडलॅम्प तुम्हाला इथे मिळून जातात. इथे वायपरचे कंट्रोल आहेत. प्लस बिल्ट इन गुगल जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं, जे की माझ्या मते एक चांगलं जे फीचर आहे ते असणार आहे. बाकी जर पाहिलं तर मटेरियल किंवा फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला ह्या गाडीची चांगली जी आहे ती पाहायला मिळणार आहे. इथनं तुम्ही ड्रायव्हर जी प्रोफाईल आहे ती सेट करू शकता बरं का ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे तुमच्या घरामध्ये 3-4 लोक जर चालणारे असतील सो ते इथे प्रोफाईल जे आहे ते सेट करू शकतात. तुम्हाला असे काही अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले इनबिल्ट मिळतं. आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये जे गुगल आहे ते इनबिल्ट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला मॅप वगैरे चालवायचं असेल ना तर अशा वेळेस तुम्हाला जास्त काही असं मोबाईल कनेक्ट करायलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही डायरेक्ट मॅप जे आहे ते इथनं ॲक्सेस करू शकता. हे बिल्ट इन गुगल जे आहे ते ही सर्व सिस्टीम जे आहे ते असणार आहे. प्लस तुम्ही इथे जर पाहिलं तर इथे देखील बटन जे देण्यात आलेले आहेत, जे की तुम्ही इथनं व्हॅल्यूम अप डाऊन आणि इथनं जी स्क्रीन आहे ती बंद करू शकता. बाकी आयरोएम जर पाहिला तर हा तुम्हाला डे नाईट देण्यात आलेला आहे. यस, तुम्हाला जो डॅश कॅम आहे तो सुद्धा या गाडीमध्ये मिळून जातो. बाकी लाईट जर पाहिला टचने तुम्ही जे आहे ते ऑपरेट करू शकता. हॅलोजनमध्ये आहे. इथे आहे व्हेनिटी मिरर विथ लाईट्स, बट या लाईट आहे ना माझ्या मते हॅलोजनमध्ये यांनी दिल्यात ना या LED मध्ये असायला पाहिजे होते बरं का. इथे जर आपण आलो तर असं काय तुम्हाला जो पॅनोरॉमिक सनरूफ आहे हा पाहायला मिळतो. इथे टेक्टॉनची बॅजिंग देण्यात आलेली आहे. प्लस सीट जर पाहिले जी अपॉस्ट्री ती चांगली आहे. इथे ड्राईव्ह सिलेक्टर आहे, 2 Type-C पोर्ट, इथे वायरलेस चार्जर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 2 कप होल्डर. कीज जर पाहिली तर अशी काही कीज येऊन जाते भाई, खरंच निसानने ना ॲटलिस्ट ही की बदलायला पाहिजे होती, बट काय बदललेली नाही राव. इथे आहे आर्मरेस्ट आणि इथनं तुम्ही थोडासा ॲक्सेस घेऊ शकता. सो माझ्या मते ठीक आहे बरं का. डिझाईन वगैरे तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला इथे डिझाईन एक चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतं, जे की ओव्हरऑल एक प्रीमियम फील सुद्धा देतं. बाकी इथे जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि तुम्ही इथनं जो बूट जो आहे तो तुम्ही इलेक्ट्रिकली इथनं ओपन करू शकता. रिअर मध्ये जर पाहिलं इथे डोअर देण्यात आलेला आहे. आतमध्ये बसल्यानंतर इथे शिवराज आहे, त्याचा मित्र आहे, पुढे ध्रुव बसलेला आहे. सो इथे जर पाहिलं तर रिअर AC वेन्स, 2 Type-C पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात. स्पेस चांगला आहे बरं का, माझ्यामध्ये ठीक स्पेस आहे. बट ज्यावेळेस तुम्ही 3 व्यक्ती मागे बसता तर तिथे कुठेतरी मग थोडस शोल्डर लागते नाही का. शोल्डर लागतं थोडस. मग तिथे 2 व्यक्ती आणि एक छोटा मुलगा असेल तर चांगल्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट जे आहे ते आपण करू शकतो. प्लस इथे वरच्या साईडला जर पाहिलं तर इथे टच केल्यानंतर लाईट लागते. इथे जर पाहिलं तर जो हँडल आहे तो देण्यात आलेला आहे. इथे हुक आहे. इथे जर पाहिलं तर जो कोट आहे त्याच्यासाठी लटकवण्यासाठी जो हुक आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा खालचा जो हंप आहे ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का. सो त्यामुळे काय होतं, जो मधला पॅसेंजर आहे त्याला थोडंसं ऍडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे. सो असं काय रिअरचा एक्सपिरियन्स आहे. स्पेस आहे बट 3 व्यक्ती ते ॲडल्ट जर पाहिलं थोडंसं ऍडजस्टमेंट जे आहे ते करावं लागणार आहे. ओके, तर मित्रांनो निसान टेक्टॉनची तुम्ही पूर्णपणे माहिती पाहिली. गाडी जर पाहिली तर रेनॉचा जो डस्टर प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मचा यूज करूनच निसान इंडियन जर पाहिलं टेक्टॉन बनवलेली आहे. प्राइसिंग माझ्या मते चांगली आहे, बट भारतीयांना पाहिजे मायलेज. सो मायलेजच्या बाबतीत जर विचार केला तर या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी अजून कुठले असं हायब्रिड ऑप्शन येणार आहे गाडीमध्ये असं सांगितलेलं नाही आहे. सो भविष्यामध्ये हायब्रिड इंजिन जर आले तर गाडीचं जे मायलेज आहे हे चांगलं वाढून जाईल. बाकी 2 जे इंजिन ऑप्शन आहे तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. आणि बुकिंग जे आहे ते आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 20 जुलैपासून या गाडीच्या ज्या डिलिव्हरी त्या स्टार्ट होणार आहे. फीचर लोडेड आहे, लुक माझ्यामध्ये चांगला आहे. सर्व्हिस स्टेशन निसानचे लिमिटेड आहे, सो त्यांनी थोडंसं सर्व्हिस स्टेशनवरती लक्ष देणं गरजेचं आहे. सो जेणेकरून कस्टमरला चांगली सर्व्हिस देखील मिळेल. बाकी तुम्हाला काय वाटतं निसान टेक्टॉनबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. लवकरच आपण ही गाडी चालवणार देखील आहोत, त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.